नमस्कार मित्रांनो, इयत्ता पहिली नवीन विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची ते आता पुणे रिजनसाठी सुरू झालेलं आहे। या भाग 1 मध्ये आपण विद्यार्थी एक्सेल शीट मध्ये सेटिंग मध्ये चेंज कशी करायची तसेच माहिती कशी फिल करायची हे बघणार आहोत। दुसऱ्या भागामध्ये आपण माहिती अपलोड कशी करायची हे पाहूया। सर्वप्रथम लॉग इन करा। त्यानंतर एक्सेल या ऑप्शन मध्ये पर्सनल म्हणजे डाउनलोड पर्सनल हे एक ऑप्शन आणि अपलोड पर्सनल हे दुसरं ऑप्शन ऍड झालेलं आहे। तर आपण डाउनलोड एक्सेल पर्सनल या ऑप्शनला क्लिक करूया। त्यानंतर इथे स्टँडर्ड सिलेक्ट करायचे इयत्ता पहिली आणि डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड बार मध्ये याला येस करा। डाउनलोड बार मध्ये 2 फाईल तुम्हाला डाउनलोड होतील। तर या 2 फाईल काय आहेत हे मी तुम्हाला सांगतोय। पहिली एक जी फाईल आहे जी मी आता इथे ओपन करून दाखवतोय, ते डाउनलोड होऊ द्या। ओके, इथे बघा डाउनलोड झालेले आहेत। मी आता ते ओपन करतोय। इथे बघा 2 फाईल, पहिले ते TXT फॉर्मॅट मध्ये आहे। यामध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की ज्याप्रमाणे तुमचं MS ऑफिस तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये आहे त्या MS ऑफिसच्या व्हर्जन प्रमाणे या एक्सेल शीट मध्ये काय चेंजेस करायचे आहे हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या। याच्यामध्ये माहिती कशी फिल करायची, काय करायचं आहे, कोणकोणते ऑप्शन राहणार आहेत हे सर्व यामध्ये दिलेलं आहे। हे तुम्ही नीट वाचून घ्या। माझं MS ऑफिसचं व्हर्जन 2010 आहे, त्यामुळे इथे जे 2010 साठी सेटिंग म्हटलेली आहे त्याप्रमाणे मी डाउनलोड झालेल्या एक्सेल फाईल मध्ये ते चेंजेस करणार आहे। इथे ही जी पहिली TXT फाईल आहे ही फक्त सूचनांसाठी दिलेली आहे। तर आता मी माझी जी एक्सेलची फाईल इयत्ता पहिलीसाठी डाउनलोड केलेली आहे ती ओपन करणार आहे। या सूचना तुम्ही सर्वांनी वाचून घ्या। आता ही मी क्लोज करतो। हे बघा भरपूर सूचना दिलेल्या आहेत, कोणकोणते ऑप्शन राहणार आहेत हे नीट वाचा। सेटिंग मध्ये एक्सेलच्या फाईल मध्ये जी आपण डाउनलोड केलेली आहे त्यामध्ये काय बदल करायचे हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर माहिती कशी फिल करायची हे सांगितलेलं आहे। आता ही जी एक्सेल फाईल मी विद्यार्थ्यांची डाउनलोड केलेली आहे ती ओपन करतोय। बघा माझ्या डेस्कटॉपवर आहे ती ओपन झालेली। ओके, सो मी ती आता ओपन करतोय। ओके, ओपन केलेली आहे। तर बघा काय काय ऑप्शन येतात। बघा हे झाल्यानंतर या प्रकारे एक्सेल फाईल डाउनलोड होईल आणि हे बघा इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट अशी एक ऑप्शन असलेली फाईल ओपन होत आहे। सर्वप्रथम आपण TXT जी पहिली फाईल पाहिली होती त्यामध्ये सेटिंग बद्दल काही सूचना दिल्या होत्या त्या मी इथे करणार आहे। माझं 2010चं व्हर्जन असल्यामुळे त्याप्रमाणे मी इथे बदल करणार आहे सेटिंग मध्ये। बघा मी ज्याप्रमाणे करतो तुमचं जर व्हर्जन सेम असेल तर तुम्ही असेच करा, अदरवाइज त्या TXT फाईल मध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही बदल करा। ठीक आहे, आता मी पुन्हा क्लोज करून एक्सेल फाईल ओपन करतोय। ओके, आता इन्सर्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांची माहिती इथे भरा। बघा आता मी माझ्या पहिल्या विद्यार्थ्याचं एक भरतोय। सर्व माहिती व्यवस्थित तपासून भरून घ्या। ठीक आहे, आता बघा सेव्ह केल्यानंतर डाटा सक्सेसफुली सेव्ह म्हणून रेकॉर्ड झालेला आहे। त्यानंतर आता आपण समजा डाटामध्ये काय बदल करायचा असेल, चुकलं असेल ते सुद्धा करता येईल। तर इथे अपडेट म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि काही बदल करायचे असल्यास तुम्ही हे बघा इथे ज्या नंबरचा रजिस्टर नंबरचा आपण भरलेला आहे तो सिलेक्ट करूया। इथे त्याचं आणि व्ह्यू डाटा किंवा टेक डाटा, गेट डाटावर क्लिक केल्यास जी भरलेली माहिती ती इथे दिसणार आहे। काही बदल करायचे असल्यास तुम्ही करू शकता आणि अपडेटवर क्लिक करा आणि ओके करा। तर अशा प्रकारे आता मी याला क्लोज करतोय। तर बघा आपल्या लिस्ट मध्ये ते आलेलं आहे। याला मी क्लोज करतोय। ठीक आहे, हे सुद्धा क्लोज करतोय आणि जी आपली मेन एक्सेल फाईल होती त्यामध्ये बघा इथे
ते विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरा. ती अपलोड कशी करायची आपण हे दुसऱ्या भागमध्ये पाहूया. धन्यवाद.